संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चोरीच्या प्रयत्नात बँकेला भीषण आग लागल्याची घटना घडली आणि वैजापूर शहरामध्ये बँक लुटण्याच्या प्रयत्नात आग लागल्याचं समोर आलेलं आहे। उघडकीस आलंय। चोरट्यांची कार पोलिसांना सापडली। चोरट्यांचा शोध मात्र सुरू आहे। गाडीमध्ये वेगवेगळ्या नंबर प्लेट्स, चाकू, कोयते आणि ज्वलनशील पदार्थ सुद्धा आढळून आलेले आहेत, मिळालेले आहेत। या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून 3 वेगवेगळी पथकं रवाना सुद्धा झालेली आहेत। बातमी पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेला मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली आणि आगीमध्ये संपूर्ण जे बँकेतले साहित्य होते ते जळून खाक झालं। चोरीच्या उद्देशाने आलेले चोरट्यांकडून गॅस कटरचा स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग लागल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे। आपण बघू शकतो की या आगीमध्ये संपूर्ण बँकेतील साहित्य जळून खाक झालं आहे। संगणक असू देत किंवा मग कागदपत्र असू देत, त्यामुळे संपूर्ण बँकेमधील साहित्य जळून खाक झालं। इथून पुढे तिजोरी होते त्यापर्यंत चोरट्यांनी जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा तो प्रयत्न फसला। मात्र ज्या गॅस कटरच्या सहाय्याने ही तोडफोड सुरू होती त्याचा स्फोट झाला आणि त्यामुळे ही भीषण आग लागली। आगीमध्ये संपूर्ण जे साहित्य होतं ते बँकेचं खाक झालं आहे आणि या नेमकं काय आग नेमकं किती वाजता लागली, काय घडलं, यासाठी आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। नेमकं किती वाजता आग लागली होती? 3 वाजेच्या दरम्यान आग लागलेली आहे। बरं, काय नेमकं तुम्ही बघितलं? कोण होतं? चोरटे आले होते? काय घडलं? नाही, आम्हाला 3:20 फोन आला का आपल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेला आग लागलेली आहे। जागेचे मालक आम्ही आहे, त्याच्यामुळे आम्ही इथं पळत आलेलो आहे। आणि 10 मिनिटं पहिले असं कळालं का त्यांची गाडी इथं बाहेर उभी होती। ती गाडी आग लागल्याने स्फोट झाल्यानंतर ते शटर आणि गेट त्यांच्या गाडीत अटकल्यामुळे ती गाडी इथंच उभी राहिली। त्यांना ती गाडी काही नेता आलेली नाही। साधारणतः किती वाजेच्या दरम्यान ही आग लागली असावी? 3 वाजेच्या दरम्यान। मला साधारण 2:15च्या दरम्यान आमच्या इथल्या जे डेप्युटी रिजनल मॅनेजर आहेत संभाजीनगरचे, त्यांचा फोन आला आणि ते इमिजिएटली इथं रवाना झाले। माझे सगळे शाखेचे प्रतिनिधी जे काही स्टाफ मेंबर्स आहेत ते या घटनास्थळी इमिजिएटली आले होते। आता ही घटना घडलेली, आता नुकसान आहे ना त्याचं पूर्ण म्हणजे आता पोलीस पंचनामा होईल, त्याचं व्हॅल्युएशन होईल, आमचा रेकॉर्ड आम्ही तपासू। फक्त एकच मला इथं सांगायचं आहे की ग्राहकांना कुठलंही नुकसान नाही आहे यामध्ये, कारण डिजिटायझेशन असल्यामुळे त्यांचं सगळं रेकॉर्ड आमच्याकडे सेफ असतं, त्यामुळे त्यांना त्यांच्या कुठलेही व्यवहार करण्याला कुठला अडथळा येणार नाही। बँकेच्या ग्राहकांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये किंवा आपल्या कुठल्याही व्यवहारामध्ये अडचण न येणार किंवा या सगळ्या बाबीचा खुलासा देखील जनरल मॅनेजर यांनी केला आहे। नितीन थोरात, पुढारी न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर। महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे 3:15 वाजताचे पहाटे 3:15 वाजताच्या सुमारास एक स्फोट झाल्याचा आवाज आला। त्या आवाजाच्या दिशेने आम्ही स्टाफसह रवाना झालो लागली। तिथे जाऊन पाहिलं असता त्याच्यातून बँकेला आग लागलेली होती। बाजूला एक छोटी स्विफ्ट गाडी होती बाहेर उभी, त्याच्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर वगैरे आणि एक चाकू वगैरे आढळून आला आम्हाला आणि लागलीच 2 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली। 3 पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले।